टू फॅमिली, मी दीपाली रेसिपी. तर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे बोंबील ठेचा. हे बघा, मी बोंबील घेतलेले आहे, 6 बोंबील घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे 2 काड्या, टमाटर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली. तर हे बघा, मी हे भाजून घेतलेलं आहे. हे पण तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे. आता याला आपण सगळ्याला खलबत्त्यामध्ये, या पाट्यावरती, या कढईमध्ये आपण थोडंसं कुटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण याला याच्यात टाकून थोडं थोडं कुटून घेऊया मी. आणि याला असं जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड बी नाही ठेवायची, थोडे छोटे. आता आपण मिरची ठेचून घेऊया. आपण त्याच्यामध्ये थोडासा लसण, हे बघा, हा लसण पण टाकूया आपण. आणि थोडीशी कोथिंबीर याच्यात टाकूया. आणि 1 चमचा असं, अर्धा चमचा मीठ टाकूया. आता याला आपण चांगलं बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण बघा बारीक करून घेतलंय. तर तुम्हाला जास्त बारीक लागत असेल तर तुम्ही जास्त बारीक करू शकताय. कसं त्याच्यामध्ये लसण जे आहे ना, बारीक होत नाही ना बरोबर, ते त्याच्यासाठी थोडं जोराने. माझा छोटासा खलबत्ता असल्यामुळं मला थोडी जास्त मेहनत करावी लागते. हे बघा, ही अशी मिरची मी कुटून घेतलेली आहे. हे बोंबील पण कुटून घेतलेले. तर आपण आता कढई ठेवली आहे तापवायला. जसं लागल आपल्याला कढई ठेवली, कढईमध्ये तेल पण टाकलेले. तर मला थोडंसं तेल टाकते मी. हे बघा, एवढं तेल टाकलेलं आहे मी. आता याला आपण तापू देऊ आणि याच्यामध्ये टाकूया. आता आपण थोडं गरम झालं का त्याच्यामध्ये टाकायचं. हे बघा, हा मिरचीचा ठेचा. याला छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. अशा प्रकारे आपण याला ब्राऊन भाजून घ्यायचं. ते तिखट लागत नाही, कच्चं राहिलं ना. हे बघा, किती छान ब्राऊन झालेले. मिरची पण भाजली अगोदर पण मी भाजून घेतलेली, पण आता त्यालामध्ये फ्राय केली का त्याला एक वेगळीच चव येते. आणि मीठ पण टाकलेलं तर खूपच छान लागलं. अशा प्रकारे आपण हा बघा. तर आता आपण टाकू याच्यामध्ये टमाटर, कोथिंबीर आणि बारीक केलेले बोंबील. हलवून आणि 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. मीठ वगैरे आपण अगोदरच टाकलं. हे बघा, किती सुंदर अशी आपली बोंबील ठेचा दिसतो. किती सुंदर वाटतं बघा. टमाटर गळाले आणखी त्याला चव येणार. तर माझ्या तुम्ही बघा आणि सपोर्ट करा.